जय श्रीराम मित्रांनो. तर काय म्हणता, मी तुमचा मित्र संकेत. तर कशा आहे तुम्ही? एकदम मजेत ना? तसं मजेतच राहायचं भाऊ, काही टेन्शन नाही घ्यायचं. दुनियामध्ये काही नाही काही कमी जास्त होतच राहणार आहे, आपल्यासोबत कमी जास्त होत राहणार आहे, पण काळजी नाही करायची. रोज सकाळी उठायचं, आपल्या कामाला लागायचं, आपलं काम करायचं, काही कॉम्प्रोमाइज नाही करायची. कॉम्प्रोमाइज कशासाठी करायचं? मस्त खायचं, मस्त राहायचं आणि खुश राहायचं. तर आजचा विषय विषय असा आहे की प्रत्येक गाव, आपण गावातच राहतो तर प्रत्येकाला गाव असते. जरी शहरात जरी आपण राहायला गेलो असं ना, तरी आपल्याजवळ गाव असते ना, आपलं गाव असते. आपलं ज्या गावात नाड गडला आहे समजा, ते गाव असतेच. आपलं नसेल तर आपल्या आजूबाजू, आपल्या बाबाचं कुठं नाही कुठं, कोणत्या ना कोणत्या गावात नाड गडलं असतं, जिथं जाऊन आपण वोटिंग टाकतो. आता भरपूर लोक सिटीमध्ये गेले, ते सिटी वोटिंग टाकते. तर चला, सिटीतल्या लोकांसाठी हा व्हिडिओ नाही, असं जरी म्हणलं मी चालू समजू शकतो. हा व्हिडिओ स्पेशली गावातला, कारण की आपण गावात येतात, आपल्याला गावाच्या समस्या ह्या महत्त्वाच्या आहे. तर गोष्ट अशी आहे, आता आता येऊन राहिली 15 ऑगस्ट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 15 ऑगस्टला काय असते? आता तुम्हाला वाटतं 15 ऑगस्टला देश स्वातंत्र्य झाला, हे ठीक आहे आणि चांगली गोष्ट आहे. आणि रोज दरवर्षी आपण 15 ऑगस्टला जाऊन झेंडा फडकवतो वगैरे, जे काही करायचं ते करतो. पण त्याला एक सुट्टीचा दिवस न म्हणता, मी असं म्हणतो का 15 ऑगस्टला आपण सुट्टीचा दिवस न मानता नाही, 15 ऑगस्टला काहीतरी केलं पाहिजे ना आपण. आता आपण गावातले लोक काय करू शकतो? कुठं ना कुठं डॅम्पवर फिरायला जातो, पिक्चर पाहायला जातो, घुमतो फिरतो, सगळ्या ठिकाणी जा. त्याच्यात मला काही बंधन नाही तुमचं, किंवा असं काही तुमच्यावर रिस्ट्रिक्शन नाही लावणार. फक्त 15 ऑगस्टच्या दिवशी काय राहते आपल्या गावात स्पेशल? 15 ऑगस्टच्या दिवशी भारत स्वातंत्र्य झाला, हे ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा तो कार्यक्रम संपून जाते, तर आपण ते काय थोडंफार नाश्ता पाणी करून घरी जातो, मग कुठं फिरायला जातो. तर प्रत्येक गावामध्ये 15 ऑगस्टला आहे ना, एक ग्रामपंचायतची सभा होते. आता हे सभा का असते भरपूर लोकांना माहीत नाही. एक ग्रामसभा राहते आणि एक आमसभा राहते. तर आता एक सभा अशी राहते का महिन्यातून एक वेळा येते, आणि एक सभा अशी राहते का 3 महिन्यातून एक वेळा येते. जे एक सभा अशी राहते, आता ग्रामसभा आणि आमसभा याचं आपण डिटेलमध्ये नंतर बोलून घेऊ. पण एक सभा अशी राहते का ज्याच्यामध्ये फक्त सरपंच, ग्रामसेवक आणि गावातले जे आपण नेमून दिलेले मेंबर राहते, जेवढ्या मेंबरची बॉडी असेल तेवढे मेंबर सगळेजण त्या सभेत बसते ऑफिसमध्ये, आणि त्याच्यावर विषय होते. दर महिन्यामध्ये होते 12 महिन्याच्या 12 सभा. पण त्याच्यामध्ये आपण नॉर्मल लोक काहीच त्याच्यामध्ये इंटरफिअर नाही करू शकत. पण स्पेशली ज्या वर्षातून 4 सभा होते दर 3 महिन्यानंतर, त्या 3 महिन्यानंतरची जी सभा होते ती असते खरी गावाच्या लेवलची सभा. म्हणजे गावातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक तिथच्या गावातला पुढारी, प्रत्येक मानवाईक माणूस, प्रत्येक पोरगं, असं काही जरुरी नाही का तो 18 वर्षाचा असला पाहिजे. त्याला अधिकार दिला आहे कायद्याने की तू आपला मुद्दा मांडू शकते. होऊ शकते 18 वर्षाच्या लहान पोरगा असेल तर त्याची समस्या असेल की आम्हाला ग्रंथालय पाहिजे, किंवा आम्हाला ग्राउंड पाहिजे, किंवा आमचे रस्ते बरोबर नाही, नाल्यातलं पाणी रोडत जाते, असं काही समस्या असेल, ज्या कोणत्या XYZ समस्या असेल, तुम्ही लिखितमध्ये दिल्या त्या सगळ्यात चांगलं राहते. कारण की तोंडी जर बोललं तर ग्रामसेवक आणि सरपंच साहेब कधी पलटी मारू शकते. मी कोणावर विरोध नाही करत आहो, मी फक्त जे गोष्ट आहे ना ते गोष्ट तुमच्यासमोर मांडत आहो. कारण की विरोध करून काही फायदा नाही. गाव आपलं आहे, सरपंच आपलं आहे, ग्रामसेवक आपले, सगळे लोक आपले, कोणीच वाईट नाही याच्यामध्ये. शेवट आपणच ज्या माणसाले गावाचा प्रथम नागरिक म्हणून, सरपंच म्हणून निवडून दिला, तोच माणूस हे सगळं सांभाळतं. आपला माणूस आहे तो आला, त्याचा विरोध करत नाही आपल्याला. फक्त आपलं कधी माणसाले 2 डोळे राहते, त्या 2 डोळ्याच्या हिशोबाने त्याला जेवढं दिसतं ना तेवढे पाहू शकते. पण गावामध्ये हजारो लोक राहते, त्याचे हजारच्या डबल डोळे झाले समजा, तेवढ्या डोळ्यानं पाहू शकते. म्हणून आपण जर काही गोष्टी जर समजा जर सरपंच साहेबाला लक्षात नाही आल्या, किंवा त्याच्या लक्षात नाही राहिल्या, तर आपण त्याला आठवण काढून द्यायचं. तर हे सभा जेव्हा 15 ऑगस्टचा जेव्हा कार्यक्रम होऊन जाते, त्याच्यानंतर ग्रामपंचायतच्या समोर किंवा ग्रामपंचायतच्या पटांगणावर किंवा ग्रामपंचायतच्या जे काही हॉल असेल, आता डिपेंड करते ग्रामपंचायत कोणत्या लेवलची आहे. तर जशी काही असेल, छोटी असेल तर बाहेर होते. पहिले आमच्या गावामध्ये पहिले बाहेर होती ती सभा. आता ग्रामपंचायतनं मोठं जाते, एक हॉल बांधला, त्या हॉलचं काहीतरी नाव दिलं, नाव मला लक्षात नाही, त्या हॉलमध्ये होते. आणि किमान कमीत कमी त्या सभेसाठी 100 लोकांची गरज असते, फक्त 100 लोक. त्याच्यात मेंबर, सरपंच साहेब आणि 2-4 ग्रामपंचायतमधले लोक जर पकडले, तसं जवळजवळ पकडून तर 20 ते 25 होऊनच जाते. राहिले किती 75 लोकांची गरज आहे. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे का 75 लोक आणि ते 25, ते तर 25 लोकांची प्रेझेंटी फुल राहते. 100 लोकांची फक्त प्रेझेंटी द्यावी लागते. तर ॲटलिस्ट 10,000ची लोकसंख्या असलेल्या गावातून 100 लोक नाही येत तिथं. सगळ्यात महत्त्वाची जर एक शोकांतिका जर विचार जर केला ना आपण, तर त्या जे सभा होते ना, आमसभा, ग्रामसभा, जे काय ते तुम्ही ठरवा,
विचार करजा कोणती सभा होते तेवाली. मला माहीत आहे कोणती, पण तुम्ही विचार करजा थोडंसं. तर जे 3 महिन्यातून एक वेळा सभा होती, जे सर्वसाधारण नागरिकासाठी सभा असते, ते काही ग्रामपंचायतीची सभा नाही राहत, त्याला काही फरक नाही पडत, ते डायरेक्ट तहकूब करून टाकते. उद्या जर समजा जर तुम्ही जर 100 लोक जर जुडले नाही तर सरपंच साहेब आणि ग्रामसेवक त्याच्यासाठी चांगली गोष्ट आहे, कारण की त्याची डोकोडोकी वाचते. तुम्ही ज्या तुमचे मुद्दे मांडणार, तुम्ही जे त्यांना क्वेश्चन करणार, जे प्रश्न विचारणार, ते थोडंसं त्याचं डोकं दुखणारच आहे. त्याच्यामुळं ते विचार करते का 100 लोकांच्या आतच आले पाहिजे. आणि जसे 99 जरी जुळले तरी ते डायरेक्ट सांगते तहकूब, 10-15 मिनटं वाट पाहते आणि तहकूब करून टाकते. नेक्स्ट टाईम मग आपले ते मेंबर लोक तेच त्याचेच राहते, ग्रामपंचायत त्याचेच राहते, सगळे लोक त्याचेच राहते, त्याला जे मुद्दे मांडायचे ते मुद्दे मांडते आणि विषय खतम करून टाकते. तर माझी फक्त एवढीच सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की जे 3 महिन्यातून एक वेळा जे सभा होऊन राहिली ते सभा तहकूब नाही झाली पाहिजे. कारण की बाकी तर आपण दर महिन्यामध्ये आपल्याला एंट्री नाही राहते, तर ते फक्त ग्रामपंचायत, सरपंच आणि मेंबर लोकांची राहते. पण हे जे 3 महिन्यातून एक वेळा जी सभा होते, हे जे प्रत्येक नागरिकासाठी राहते, प्रत्येक नागरिकाच्या ज्या छोट्या मोठ्या सगळ्या तुमचे जे काही असेल सगळ्या घेऊन जा. आणि मी म्हणतो लिखित घेऊन जा, तोंडी नका सांगा. तोंडातोंडी करायची आणि बोलताना थोडंसं भान ठेवायचं. गावाचा नागरिक आहे, तुम्हाला पहिला नागरिक आहे, सरपंच असते, ग्रामसेवक. अपशब्दात बोलण्यात काही फायदा नाही. तुम्ही तुमच्या मागण्या मांडा आणि मागण्या पूर्ण करून घ्या. तर 15 ऑगस्टला मी तरी म्हणतो घुमणं फिरणं ठीक आहे, 1 घंटा लेट करा, कारण जास्त वेळ नाही चालत सभा, 1 किंवा 2 तास, त्याच्यावर नाही चालू शकत, कारण की कॅपॅसिटी खतम होऊन जाते. तर माझं प्रत्येक नागरिकाला म्हणणं आहे का तुमच्या ज्या ज्या मागण्या आहे, तोंडातोंडी मुजऱ्या झगडे भांडण नाही, लिखित घ्या, लिखित लिहून ठेवा. 15 ऑगस्टला वेळ आहे अजून 10-15 दिवस, 10 दिवस तर कमीत कमी. तर 10 दिवसामध्ये काय काय समस्या आहे त्या पूर्ण लिहून टाका. एक समस्याचे लेटर ग्रामसेवकाकडं आणि सरपंच साहेबाकडे द्या. आणि ह्या गोष्टी का नाही झाल्या 3 महिन्यात, वर्षभरात, 6 महिन्यात, त्यांच्याकडून त्यांचा रिप्ले घ्या, ओसी घ्या, त्याच्याकडून लिहून घ्या. एक झेरॉक्स काढा, एक ओरिजिनल काढा, ओरिजिनल त्याच्याकडे सबमिट करा, झेरॉक्स तुम्ही वापस घ्या. का याच्याकडून आम्ही एवढ्या 3 महिन्यात, 2 महिन्यात, महिन्याभरात या गोष्टीकडून काही नाही काही अंमलबजावणी करली. तर माझी तरी सगळ्यांना अशी विनंती आहे की जे 3 महिन्यातून एक वेळा सभा होती, स्पेशली गावातल्या नागरिकासाठी होते, जे आपण वर्षभर चिल्लावतो. गावामध्ये तर एवढे लोक, लीडर लोक आहे, मी म्हणतो प्रत्येक घरी जरी एक सीट वाटली ना तर आमदार निवडून येऊ शकते, कारण की त्याचं वोट तो स्वतःला देणारच आहे. मग एवढे आमदार, एवढे लीडर लोक जर गावामध्ये आहे, तर त्या ग्रामसभा आमसभा जे म्हणतात सभा, त्या सभेमध्ये 100 लोक लागते. ते 100 लोक का नाही जोडत तू? आणि ते सगळा सभा तहकूब करायला सरपंचाला, ग्रामसेवकाला भाग का पाडता? तुम्ही हिशोब घ्या प्रत्येक गोष्टीचा. आता काहीतरी ऐकण्यात आलं आहे, एक GR निघाला आहे का प्रत्येक ग्रामपंचायतला 90 लाख रुपये देणार आहे. 90 लाख रुपयाचं काय करणार आहे? तुमच्या गावात काय आहे, काय नाही आहे? हे काँग्रेसच्या काळापासून किंवा इंग्रजाच्या काळापासून जे चालू आहे तेच नको चालवा. काही नवीन गोष्टी सांगा तुम्ही, करून घ्या. गावामध्ये खूप समस्या आहे, पैसा वाया जाऊ नको द्या. कारण की जे काही पैसा येत असेल तर ह्या आपल्याच टॅक्समधून ग्रामपंचायतला चालला. काही कोणाचा बाप नाही देऊन राहिली इथं पैसा, कोणाचंही सरकार असो कोणी घरून नाही देणार आहे. सगळे लोक ग्रामपंचायतले किंवा कुठूनही जो निधी येत असत, ह्या आपला जो खिसा राहते ना, खिशातूनच पैसा जाणार आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे का 15 ऑगस्टला तुम्ही घरातला, जे घरामध्ये 4-6 सदस्य असेल त्याच्यातला एक सदस्याची फक्त गरज, एक जो मेंबर राहते घरातला मेंबर, गावातला मेंबर नाही, गावातले मेंबरही सोडा आणि सरपंचही सोडा, घरचा जो एक नागरिक राहते, घरचा जो एक मेंबर राहते, 4 जण 6 जण जे राहतो आपण, त्याच्यातला फक्त एकच जणाला पाठवा. पोराला पाठवा, पोरीला पाठवा, बाईला पाठवा, माणसाला पाठवा, कोणाला पाठवा, त्याची साईन आणि ते तिथं हजर राहिले पाहिजे ना. प्रत्येकानं आपला किमान एक तरी प्रश्न मांडला पाहिजे. प्रश्न लगेच आहे, असंख्य प्रश्न आहे, आपण जर मांडले ना तर कमी पडते, टाईम कमी पडू शकते. एवढे प्रश्न आहे, एवढा जिद्दीनं मांडा का उद्या कमी जास्त जरी करायचं असेल ना, ग्रामसेवक साहेबाला किंवा सरपंच साहेबाला तर 10 वेळा विचार करायला पाहिजे का गाव लय भारी आहे, 1-1 रुपयाचा हिशोब घेते. आपण कधी हिशोबच नाही घेत. आपण फक्त निवडणुका आल्या का कडक कपडे घालतो आणि कॉलर टाईट करतो. एखाद्याने 500ची नोट जर खिशात टाकली झालं, तर आपण त्याचा माणूस. काही पडलं नाही त्या गोष्टीमध्ये, कुत्र्यासारखी जिंदगी करण्यात काही फायदा नाही. आपण सगळ्याच राहायचं, कोणत्याच पक्षासोबत कट्टर नाही राहायचं, कोणत्याच पक्षाचा कट्टर विरोध नाही करायचा. कारण की कोणताच पक्ष वाईट नसते आणि कोणताच माणूस वाईट नसते. ते सिच्युएशन राहते, त्या हिशोबानं ती हाताळते. तुम्ही जर एखाद्याला फ्री सोडून जर दिलं, वाटते तसं करा, तो त्याच्या मर्जीनं करण्याचं आहे. तुम्ही जर त्याच्याकडे लक्ष जर दिलं तर तो माणूस विचार करणार का लोक आपल्याकडे बारीक लक्ष देते. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की 15 ऑगस्टला जे सभा होते, जे स्पेशली गावाची सभा असते, ते सभा कोणीच मिस नको करा. एक साईन करून या, फक्त काही विषय नाही राहत, 100 लोक जोडा लागते तिथं. तर माझी एवढी विनंती आहे की आमचं गाव बेलागावची जे सभा यावेळेस जे होणार आहे 15 ऑगस्टला, तर ते तहकूब नाही होणार आहे. आणि त्यासाठी 100 लोक तरी किमान आपल्या गावामधले आहे. मानवाईक माणसं 100, बाकी सोडून द्या. जे मानवाईक नसेल ना ते नको जा, पण जे मानवाईक असेल ना त्यांनी 100 लोकांना जा आणि फक्त सही करा. जेवढा वेळ जमून तुम्हाला जर असं वाटलं का नाही आपला काही मुद्दा आहे तर तिथं थांबा, नाही तर वापस येऊन जा, पण कमीत कमी सही तर करा तिथं जाऊन.
तिथं नाव तर लिहा, कमीत कमी 100 लोकांची क्वांटिटी दाखवा, पण आम्ही 100 लोक आलतो. शेवटी तो कागद घेऊन आहे ना, त्या जो जिथं सभा होते त्याच्या बाहेर निघायला लागते, तिकडून लोक 2-4 जणांच्या सह्या घेऊन येते. काय करता, अशा परिस्थिती आहे. म्हणून तेवढं नको करा, तिथं जा, अर्धा घंटा 1 घंटा बसा, तुम्हाला जर ठीक वाटलं. असं काही कंपल्सरी नाही राहत का तिथं घंटाभर 2 घंटे बसलेच पाहिजे. पण तिथं जा, आठवणीन तुमचा एक तरी मुद्दा मांडा. आणि तो एक मुद्दा तो फक्त तुमच्या हिताचा नाही राहील, तुमच्या परिवाराचा नाही, तो गावाच्या हिताचा राहील. जर तुमचा एक तरी मुद्दा जर 5 जर झाला एखाद्याचा कोणता, तर एका मुद्द्यामुळे पूर्ण गावाचा भलं होऊ शकते. आणि एक मुद्दा जर नाही मांडला पूर्ण गावाचं कमी होऊ शकते. हे जर 15 ऑगस्टची सभा जर तुम्ही जर सोडली ना, तर डायरेक्ट मग 3 महिन्यानंतर सभा येणार आहे. आणि ती सभा तहकूबच होणार आहे. आता मी 2-4 वर्षापासून थोडं लक्ष देतो, मी पाहत आहो ना, फक्त सभा तहकूब होत आहे. काम प्रत्येकाला मी असं नाही म्हणत का आपले कामधंदे टाका, पण घरातला एक तरी कोणता तरी माणूस जाऊ शकते. एक जरी गेला आणि त्यांनी सही केली, तिथं थांबला आणि आपला एक जरी मुद्दा मांडला तर खूप चांगली गोष्ट आहे. तर माझं असं म्हणणं आहे का तुम्ही जे तुमचे मुद्दे मांडाल ते तोंडी न देता लिखित द्या. कारण की तिथं एवढे मुद्दे मांडते की आपणही विसरून जाणार, सरपंच विसरणार आहे, ग्रामसेवक विसरणार आहे ना, उद्या हेच म्हणणार आहे का कधी म्हणलो तर आम्ही न हो. म्हणून तुम्ही तिथं जा, तुमचा मुद्दा मांडा आणि तुम्ही तो लेखीमध्ये द्या. त्याची एक झेरॉक्स तुमच्याजवळ ठेवा, ओरिजिनल त्याच्याकडे द्या. आणि झेरॉक्सवर ते त्यांची NC जे स्टॅम्प राहते, साईन राहते, ते घ्या. म्हणजे उद्या म्हणता येईल का आम्ही दिलं होतं साहेब, का झालं त्याच्यावर कारवाई. तर भावांनो, लहान तोंडी मोठा घास, मी जास्त जर बोललो असेल तर माफ करा. पण असं वाटते की काही ग्रामपंचायत पाहतो, मोठ्या मोठ्या जिल्ह्यातल्या मोठ्या मोठ्या ग्रामपंचायत असते, तर खूप कायापालट झाला. मी असं नाही म्हणत की आपल्या जिल्ह्यातल्या किंवा आपल्या ग्रामपंचायतचा कायापालट नाही झाला, खूप झाला. पण आपण प्रयत्न करायचा ना अजून चांगली ग्रामपंचायत होणार आहे. अरे उद्या काय होणार आहे, चांगली जर ग्रामपंचायत झाली तर आपल्याच गावाचं नाव मोठं होणार आहे. मग थोडंसं तर प्रयत्न करू शकतो ना. आपलं घर जसं चांगलं दिसलं पाहिजे, आपला परिवार चांगला दिसला पाहिजे, जसं आपण आपली ग्रामपंचायत चांगली दिसलं पाहिजे. आपला अधिकार आहे. फक्त वोट करणं हे आपला अधिकार नाही. वोट केलं म्हणजे विषय संपला असं नाही. 5 वर्ष सरपंच साहेब तुम्हाला वाटते तसं करा, असं नाही करायचं. वोट करणं म्हणजे फक्त त्या माणसाला आपण एक प्रतिनिधी म्हणून नेमून देत आहोत. माझ्या राजाला साथ द्या, हे गाणं तुम्ही त्या इलेक्शनच्या टायमात ऐकलं असेल. मी आता 2 दिवसाच्या अगोदर ऐकलं. तर माझ्या राजाला साथ द्या. अरे आपण चिवत्या लोक आहो का? जो माणूस निवडणुकीसाठी उभा राहत आहे हा राजा नसते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो असते सेवक. मग तो आमदार राव, खासदार राव, सरपंच राव, मेंबर राव का कोणी राव, तो राजा नसते. हे गाणं ज्याच्या प्रचाराच्या टायमात वाजन ना, तर मी सांगतो 100% त्या माणसाला पाडा. कारण की तो सुरुवातीतच सांगून राहिलं मी राजा बनणार आहोत, तुम्ही माझे सगळे सेवक. हे चुकीची गोष्ट आहे. तो सेवक आहे. मग तो आमदार राव, खासदार राव, एकदाच त्याला पद आले म्हणजे त्याच्याजवळ ॲटिट्यूड घमंड येऊन जाते आणि आपण त्याचं वाकडं काही नाही करू शकत. पण निवडून आणायच्या अगोदर ह्या गोष्टीचा विचार करायचा. तो राजा नाही, तो सेवक आहे. मग तो मेंबर राव, सरपंच राव, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार, खासदार की प्रधानमंत्री पण राव, तो सेवक असते. फक्त आपण त्याला नेमून देतो की साहेब तुम्ही सांभाळा, तुम्ही ह्या गोष्टीला वेळ देऊ शकता आणि तुम्ही सांभाळू शकता. म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे हात जोडून की तुम्ही येणाऱ्या 15 ऑगस्टला जे सभा होणार आहे त्या सभेमध्ये जा, आपले मुद्दे मांडा, लेखी मुद्दे मांडा आणि सरपंच साहेबाकडून, ग्रामसेवक साहेबाकडून घ्या आठवणीनं त्याचा जे काही होऊ शकते पाठपुरावा. आणि मी पाहतो, प्रयत्न करतो 15 ऑगस्टपर्यंत अजून 2-4 व्हिडिओ तरी पाठवतो की जेणेकरून अजून तुमच्यासाठी काहीतरी नवीन जाईल, ज्याच्यामध्ये ग्रामपंचायतचं गावाचं काही कुठंतरी भलं होता येईल. चुकलं तर माफ करा लहान भाऊ म्हणून. जय महाराष्ट्र.